तर या लग्नाच्या मंडपात आहे ना, नवरी तयार होती, पाहुणे तयार होते, पार भटजी पण तयार होता, पण नवराच गायब होता. कारण की मी स्वतःच्याच लग्नात 10-20 मिनिटं नाही तर पूर्ण 2 तास हुशार आलो होतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, नवरी आणि नवरीची फॅमिली पार कार्यालयात पोचली आणि तेव्हा माझी फॅमिली फोटो काढायला जागी झाली. आणि असं नव्हतं की कार्यालय 1-2 किलोमीटर आहे की 2-3 फोटो काढलं आणि 5 मिनिटात कार्यालयात पोहोचलं. कार्यालय होतं पूर्ण 65 किलोमीटर, तरी घरातल्या प्रत्येकाने 60-60 फोटो काढलं आणि दाजीने मला जबरदस्ती गाडीत बसवल्यावरती फायनली आमचं वराड निघलं. पण कार्यालयात जायच्या आधी ना अजून एक महत्वाचं काम बाकी होतं. ज्यांचं लग्न झालंय त्यांना ते माहित असं, ते म्हणजे गावातल्या सगळ्या देवतांचं दर्शन. मग ती सगळी दर्शन करून फायनली आपलं वराड कार्यालयाच्या दिशेने निघालं. पण ते म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला 12 इग्न, तसंच आपल्या सोबत चालू होतं. थोडी गाडी काही पुढे गेली नाही, लगेच ट्रॅफिक लागलं. ट्रॅफिक मधून निघालो आणि उशीर झालता म्हणून गाडी जोरात पळवली, तर जे डेकोरेशन केलं तेच पडायला लागलं. मग कसं बस त्याला आवडलं आणि त्याला कार्यालयापर्यंत सुखरूप आणलं. आणि ह्याच सगळ्या कारणांमुळे आपल्याला कार्यालयात पोहोचायला पूर्ण 2 तास उशीर झालता. आणि ह्याचमुळे एक तर कळालं होतं की इथून पुढच्या विधींना लय घाई होणार आहे. मग त्या लग्नाच्या धावपळीतला ब्लॉग बघण्यासाठी फॉलो करून ठेवा. हा होता आपल्या सिरीजचा दिवस 4था.